ऐसा बोलिए और हम स्टार्ट करते हैं. सध्या आपण नवीन ग्रुप आहे आणि याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी लोक जॉईन झाला आणि होणारा कमीत कमी डबल कनेक्शन इथं दिसून येते आपल्याकडे. ठीक आहे. डबल कनेक्शन मध्ये आपले पेशन्स न सोडता आपण सगळे लोक बसून आहात, याच्याबद्दल खरंच तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. मी 2009 बॅच एमपीएससी च सिलेक्टेड आहे. MFS वित्त व लेखा सेवा वर्ग 2 या पदावर सध्या मी आता कलेक्टर ऑफिसला जॉईन आहे वाशिमला. यापूर्वी माझी सेवा कोल्हापूर आणि पुण्यात, नंतर मी वाशिमला होतो, त्यानंतर यवतमाळ ट्रेझरीला ऍडिशनल ट्रेझरी ऑफिसर आणि सध्या परत वाशिमला ट्रान्सफर झाली. असो, इन शॉर्ट ब्रेक आपण थोडक्यात आता एक चर्चात्मक घेऊया की तुम्ही सगळे लोक जे ऍस्पिरंट म्हणून सध्या एमपीएससी युपीएससी कडे बघतायत, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या फील्ड मध्ये. आणि तुम्हाला अर्ली एज पासून जर स्टार्ट केलं तर काय बेनिफिट मिळू शकतात हे तुम्हाला मंगेश सरांनी किंवा कालच्या लेक्चर मध्ये तुमचं झालं असेल. नक्कीच स्पर्धा परीक्षा तयारी सुरू करण्यासाठी जी वेळच आली तिथून स्टार्ट करा. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं वय बघण्याची गरज नाही. तुम्ही 10वीला आहे किंवा 12वीला आहे किंवा ग्रॅज्युएशनला आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे, तुम्ही आहे तिथून जर स्टार्ट केलं तर तुमचा वेळ, जो विचार करण्यामध्ये जो वेळ जातो तो वेळ नक्कीच तुमचा वाचू शकतो. याच्यामध्ये तुमचं टाइम टेबल आपण करूया, टाइम टेबल पासून स्टार्ट करूया. सगळ्यात महत्वाचं तुमचं डिसिप्लिन. जे टाइम टेबलवर किंवा तुमच्या वेळेवर जो बंधन आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. कारण वेळेशिवाय तुम्हाला कोणतेही नियोजन करता येत नाही. तुम्हाला वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. 10वीला स्टार्ट केलं की तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत प्रिपेअर होता परीक्षेसाठी, नक्की काय अडचण नाही. जो काही सिलेबस आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तुम्हाला प्रत्येक स्टेज मध्ये, ग्रॅज्युएशन मध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये सगळीकडे तो सिलेबस असतो, पण इन शॉर्ट असतो. तो डिटेल सिलेबस आपल्या सिलेबसला जवळपास नसतो. त्यामुळे एमपीएससी किंवा यूपीएससी कुठल्याही स्पर्धा परीक्षेला, किसी भी स्पर्धा परीक्षा, किसी भी कॉम्पिटिटिव एग्जाम्स का अगर आप प्रिपेयर करते हैं तो आपको पहले डिसाइड करना है कि मैं क्या प्रिपेयर करना चाहता हूं. मैं कौन सी एग्जाम करना चाहता हूँ, मैं एमपीएससी करना चाहता हूँ, मैं स्टाफ सिलेक्शन करना चाहता हूँ, मैं अदर अलाइड सर्विसेज है, रेलवे है, बैंक है, इसके लिए प्रिपेयर करना चाहता हूँ, मैं और किसी IIM है, IITs है, किसी भी कॉम्पिटिटिव एग्जाम में आप जब प्रिपरेशन स्टार्ट करना चाहते हो तो आपके लिए सबसे इंपॉर्टेंट चीज है कि आपका प्लान, हर चीज के लिए एक प्लान होता है और वो प्लान इंप्लीमेंट करने के लिए आपको टाइम टेबल बनाना पड़ता है. उस टाइम टेबल का इंप्लीमेंट करने के लिए आपके लिए गाइडेंस चाहिए होता है. और यहाँ पे एक संबोधि एकेडमी ने आपको अच्छा खासा प्लेटफॉर्म यहाँ पे अवेलेबल करके दिया है, जो आपको इस लॉकडाउन के पीरियड में भी, जो आपका जो घर पे है, हर आदमी अभी घर के अंदर रहने के लिए गवर्नमेंट बोल रही है, हम भी ऑफिसर है, हम भी बोलते हैं कि ज्यादा से ज्यादा लोग अननेसेसरी बाहर मत गिरो. ऐसे टाइम पे अगर आपको ऑनलाइन कुछ सीखने को मिलता है तो मुझे लगता है बहुत बड़ी बात है. और आप लोगों से हमारे डिस्कशन ऐसे ही ऑनलाइन के हिसाब से चलते रहेंगे. जो भी हो, एमपीएससी और यूपीएससी, ये किसी भी कॉम्पिटिटिव एग्जाम में आपके लिए सबसे इंपॉर्टेंट है आपका जो प्लान और डेडिकेशन, कॉन्फिडेंट. ये चीजों के बगैर आप इधर नहीं कर सकते, क्योंकि कंपटीशन बहुत बड़ा है. कॉम्पीट करने वाले भी बहुत लोग हैं, उसमें भी सीरियस कंपटीशन करने वालों की कमतरता आज दिखती है. हर आदमी चाहता है कि मैं 2 महीने 4 महीने स्टडी करूंगा और मैं सक्सेस हो जाऊंगा. ऐसा नहीं होता है, क्योंकि एग्जाम प्रोसेस, अगर यूपीएससी का एग्जाम, ओवरऑल एग्जाम प्रोसेस देखेंगे तो कम से कम एडवर्टाइजमेंट आने से फाइनल सिलेक्शन तक 1.5 ईयर, कम से कम 1.5 साल चला जाता है. आपको सभी को आवाज आ रही है ना? हो, येते. तो ये इसमें लॉन्ग डिस्टेंस आपको स्टडी करना है. 1.5 साल मिनिमम. वन एग्जाम प्रोसेस क्लियर करने के लिए 1.5 साल का टाइम चला जाता है. उसी तरह एमपीएससी का भी लेंगे तो तकरीबन 1.5 ईयर. आप एडवर्टाइजमेंट से स्टार्ट करोगे तो फाइनल रिजल्ट तक 1.5 ईयर्स, नॉट, इससे कम नहीं आता है. ये बहुत बड़ा टाइम पीरियड है, लेकिन इसके बावजूद भी आप सक्सेस हो सकते हो. इसके लिए जब एडवर्टाइजमेंट आएगी तब आप स्टार्ट करें, उसके पहले ही प्रिपरेशन शुरू कर देना चाहिए. आप किसी भी स्टेज पे हो,
सबसे इंपॉर्टेंट चीज यह है कि आपका जो रीडिंग है वो रीडिंग जहां से आप प्रिपरेशन करना चाहते हो वहां से रीडिंग स्टार्ट हो जाना चाहिए, जिससे कि आप एग्जाम देने के लिए प्रिपरेशन शुरू हो जाए, जिससे कि आपको हर चीज का तो नॉलेज मिलना मुश्किल हो जाता है। जो आपके पास अवेलेबल चीज है, जैसे कि आपके पास प्लानर है, यूपीसी का हो एमपीसी का हो, प्लान बना लो, नहीं मुझे अभी आईएएस के लिए स्टडी करना है, या मुझे डिप्टी कलेक्टर के लिए करना है, मुझे स्टेट सर्विसेज करना है, मुझे यूनियन पब्लिक, मुझे स्टाफ सिलेक्शन बोर्ड करना है, मुझे बैंक करना है, मुझे और किसी एग्जाम्स के लिए करना है। तो मैं आपसे एक ही बात करना चाहता हूँ कि आप जहां से भी स्टार्ट करें वहां से आपको डेडिकेशन के स्टार्ट करना चाहिए। ये बीच में भागने वाली, ये छोड़ने वाली जंग होती नहीं है, ये लॉन्ग प्रोसेस की जंग है। इसमें आपके लिए ते वो तानाजी मालुसरेच्या सिंहगड तर सगळ्यांनी बघितलेलाच आहे, त्याच्या उसमें उन्होंने बोला था कि मी परतीचे दोर कापलेले आहेत, मैंने वापसी के रास्ते बंद कर दिए, आपको आगे जाना है, तुम्हाला पुढे जायचंय, परत जायचं नाही। जर स्पर्धा परीक्षा सुरू करायची असेल तर पूर्ण डेडिकेशननी, पूर्ण नियोजनबद्ध तुम्ही काम केलं पाहिजे, अन्यथा तुमचं सक्सेस बद्दल जे आहे तुम्हाला होऊ शकता। आता समजा जर तुम्हाला एका एक्झाम साठी 1.5 वर्ष, कमीत कमी 1.5 वर्ष, तर तुम्हाला 6 महिने अगोदर तर प्रिपरेशन सुरू करावं लागेल। आणि ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करता तर तुम्हाला बेसिकली याच्यामध्ये सगळे सर सांगतात की स्टेट बोर्ड म्हणजे 5वी ते 10वी मधले पुस्तक तुम्हाला कलेक्ट करावं लागतात, नंतर एनसीईआरटीचे पुस्तक सगळे लोक सजेस्ट करतात। एमपीएससी मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एनसीईआरटीचं पाठ आलेलं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे प्रिपरेशन सुरू करायचं, सुरुवात काय करायची हा मोठा प्रश्न असतो। सर मला एमपीएससी यूपीएससी करायची, काही नाही तर नुसतं न्यूजपेपर जरी वाचन सुरुवात केली तर तुम्ही प्रिपरेशन शुरुआत झाली असं समजायला हरकत नाही। आपने अगर सिर्फ न्यूज़पेपर पढ़ना भी चालू कर दिया तो मुझे लगता है कि आप बहुत अच्छे से आप स्टार्ट हो गए हैं। तो भाई न्यूज़पेपर कौन सा पढ़ना चाहिए, ऐसा हम ये नहीं बोलेंगे कि आप टाइम्स ऑफ इंडिया पढ़ो कि द हिंदू पढ़ो, आप कोई भी लोकल न्यूज़पेपर से स्टार्ट करो, फिर आपको आगे जाके ये करना है कि मुझे टाइम्स ऑफ इंडिया पढ़ना है, मुझे इंडियन एक्सप्रेस पढ़ना है, मुझे द हिंदू पढ़ना है, मराठी है तो उनको लोकसत्ता पढ़ना है, महाराष्ट्र टाइम पढ़ना है, या नवभारत पढ़ना है, दैनिक भास्कर पढ़ना है। ये चीजें से क्या होगा, आपका टाइम टेबल स्टार्ट हो जाएगा। जैसे कि आप जैसे न्यूज़पेपर स्टार्ट करोगे तो आपको 10 मिनट में बोर हो जाता है न्यूज़पेपर, आप कुछ दिन पढ़ोगे तो आपको आधा घंटा न्यूज़पेपर अच्छा लगेगा, कुछ दिन और पढ़ोगे तो आपको फिर 1 घंटा 2 घंटा का न्यूज़पेपर पढ़ना हो जाएगा। तो हम ऐसे होते थे कि जब हमने स्टार्ट किया था तो हम 2-2 घंटे न्यूज़पेपर पढ़ते थे, जिसमें सबसे इम्पोर्टेंट चीज होती है हेडलाइंस, मतलब फ्रंट पेज, और उसका एडिटोरियल संपादकीय। अगर आप संपादकीय पढ़ने में आपको इंटरेस्ट आता है तो आपने समझ लेना चाहिए कि मैं कॉम्पिटिटिव एग्जाम के लिए तैयार हो गया। क्या ना है, राइट मंगेश सर? हाँ बिल्कुल बिल्कुल। आप देखो कोई भी हमारे लिए, मेरे कुछ दो एक रेफरेंस मैं आपको न्यूज़पेपर के मामले में देना चाहता हूँ। जब हम यूपीएससी की स्टडी करते थे मंगेश सर और हम मुंबई एसआईसी में, तो हमारे एक फ्रेंड थे जिन्होंने हमको बताया था कि कोई न्यूज़पेपर जो नहीं होता है, पुराना नहीं होता है, न्यूज़पेपर नेवर ओल्ड फॉर कॉम्पिटिटिव एग्जाम्स। जो बोलते हैं लोग कि न्यूज़पेपर वो 2 घंटे में पुराना हो जाता है, नहीं होता है। हमारे लिए आज की करंट न्यूज कल का जनरल नॉलेज बन जाता है। जो आज जो करंट न्यूज है वो कल के लिए जीके बन जाता है एज फॉर कॉम्पिटिटिव एग्जाम ओपिनियन, ये व्यूज। तो आपको सोचना है कि मुझे न्यूज़पेपर से क्या देखना है। मैं सिर्फ न्यूज़पेपर के हेडिंग देखूंगा, उसके बाद में मैं थोड़ा थोड़ा स्पोर्ट्स पेज देखूंगा जो इंटरेस्टेड होता है, फिर उसके बाद में एडिटोरियल पढ़ना चालू करूंगा, और फिर मैं लास्ट में किधर जाऊंगा, साइंस टेक। जो नॉन साइंस टेक है उनको तो बिल्कुल ना साइंस टेक समझ में नहीं आता है। फिर जो नॉन इकोनॉमिक मतलब इकोनॉमिक्स बैकग्राउंड के, तो उनको इकोनॉमिक्स समझ में नहीं आता है। तो ऐसे लोगों के लिए क्या होता है कि ये चीजें जरा बोरिंग जाती है। तो बोरिंग जाने के लिए आजकल क्या हो गया, आज के लिए सब आपको अवेलेबल हो गया है, आज सब चीजें आपको लिए अवेलेबल है। देखो ये गाइडेंस के लिए संबोधि एकेडमी ने एक नया प्लेटफॉर्म तैयार किया, इसमें बहुत सारे लोग, मैं देख रहा था कि कितने लोग दिखते हैं, तो मुझे काफी लोग इसमें अटैच दिख रहे हैं, तो जिससे ऐसा लगता है कि काफी लोगों में इंटरेस्ट है। और करियर का जब आप विचार करते हो, आज देखो कंपटीशन बहुत है, कंपटीशन में हमारे काफी फ्रेंड कंपटीशन में स्टार्ट किया हमारे साथ में, लेकिन वो अंत तक लेके नहीं जाते हैं। यहाँ पे टाइम पीरियड, टाइम स्पैन बहुत ज्यादा भी लग सकता है। हो सकता है आप अगर अच्छे से प्रिपेयर करो तो पहले अटेम्प्ट में पास हो जाओ,
लेकिन अगर एक अटेम्प्ट में नहीं हुआ, 2 अटेम्प्ट, देखो मैंने एमपीएससी के 7 मेंस लिखे हैं, नॉट छोटा मोटा इसमें ये खेल नहीं बचा है। 7 मेंस, 3 इंटरव्यू, 3 बार मैं ओरल तक गया हूँ एमपीएससी में, 2 बार मेरा इंटरव्यू अच्छा हुआ, फिर मुझे 2 बार मेरा थर्ड नंबर का सिलेक्शन है। मतलब आपका सिलेक्शन होता है, कभी छोटे पोस्ट पे होता है, कभी बड़े पोस्ट पे होता है, फिर कभी जो आपको चाहिए वो होता है। ये प्रोसेस है, ये प्रोसेस इज कंटिन्यूस गोइंग। इसमें मुझे लगता है कि आप अगर कंटिन्यू करना चाहते हो तो मुझे लगता है बहुत बड़ा अपॉर्चुनिटी है। और इसमें मल्टीपल ऑप्शंस है, आप सिर्फ एमपीएससी नहीं करते हो तो यूपीएससी कर ले, तो स्टाफ सिलेक्शन बोर्ड भी है, रेलवे बोर्ड है, और बैंकिंग्स। मैं सोचता हूँ कि बैंकिंग इज द बिग अपॉर्चुनिटी, क्योंकि बैंकिंग्स में जो अभी अपॉर्चुनिटी बन गई है, बैंक का अभी मर्जिंग हो गया, नेशनलाइज बैंक में बहुत सारे मर्जिंग हो गए, जिससे बैंकिंग का स्पैन गवर्नमेंट को बढ़ाना है। हर चीज डिजिटल लेवल पे जाके आपको गवर्नमेंट कर रही है, इसलिए क्योंकि बैंकिंग के जो स्पैन्स है उसमें आपके लिए जॉब है। स्पेसिफिक इंजीनियर हो, मैनेजमेंट ट्रेनिंग हो, ये स्पेशलाइज सर्विस हो गई है बैंकिंग्स में। हमारे महाराष्ट्र गवर्नमेंट में इंजीनियरिंग सर्विसेज होती है, पीडब्ल्यूडी की, इरिगेशन की, उसके बाद में और भी कुछ डिपार्टमेंट्स है जहाँ पे इंजीनियर्स होते हैं। हमारे प्लानिंग डिपार्टमेंट्स होते हैं, वहां पे इंजीनियर होते हैं। एग्रीकल्चर डिपार्टमेंट में भी इंजीनियर की नीड हो गई है, जैसे ईजीएस स्कीम्स है, उसके बाद में तुम्हारे एग्रीकल्चर से रिलेटेड जो प्रोजेक्ट है, मतलब क्षेत्र है, उसके बाद में तुम्हारे जो भी जिला परिषद कैडर भी बहुत बड़ा कैडर है जहाँ पे आपको अपॉर्चुनिटीज है। लेकिन आपको इन टाइम प्रिपरेशन स्टार्ट करना चाहिए। आपके लिए आपके मन में जो डाउट्स है वो डाउट, देखो आदमी का जो मेमोरी होता है वो शॉर्ट होता है। हमारे डाउट हम जब भी नोट डाउन चालू करना चाहते हैं कि जो डाउट है, मैं डाउट किसी से पूछूंगा, और यहाँ पे जब तक हम डाउट किसी को पूछते नहीं है तो समझने है कि हम आगे नहीं बढ़ रहे। हमारे डाउट हम जब दूसरे को पूछने लग जाते, नाही अभी जिसको जिज्ञासा कहते हैं, ज्याला आपले उत्सुकता, मराठीमध्ये उत्सुकता शब्द आहे, की ज्यावेळेस आम्ही आमच्या गोष्टी, आमच्या मनातल्या ज्या शंका आहेत, ज्यावेळेस दुसऱ्याला विचारायला सुरुवात करतो त्यावेळेस आमची खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेमध्ये सुरुवात झाली असं म्हणण्यास हरकत नाही। हा पहिला सेशन आहे, लॉंग टाइम पासून सुरू आहे, तरी कोणाचे काही छोटे मोठे क्वेश्चन्स असतील, आपण नेक्स्ट टाइम तर जॉईन करणारच आहोत बिलकुल बेसिकली, परंतु तुमचे काही क्वेश्चन्स असतील जे माझ्याकडून अपेक्षित असतील तर मला वाटतं की आपण स्टार्ट करू, म्हणजे थोडंसं आपलं सेशन थोडंसं फ्री होईल। येस 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 कोणाचे काही क्वेश्चन असतील, युसुफ सरांनी खूप छान सांगितलेलं आहे आता, म्हणजे अगदी शॉर्ट बट स्वीट झालंय ते, बेस्ट एकदम। सो तुमचे आता हे सेशन आपण आता थोड्या वेळात हे करूया, कारण ऑलमोस्ट आता 7:45 झालेत। सो तुम्हाला काही क्वेरीज असतील, जे आता जे स्कूल्स जे 10 to 12 वाले स्टुडंट्स असतील किंवा बाकीही काही स्टुडंट्स असतील तर प्लीज आस्क, म्हणजे सरांना विचारा तुम्ही डायरेक्ट बोलून विचारा। हा ऑप्शनल सब्जेक्ट श्रद्धाचा तुम्ही डायरेक्टली तुम्ही बोलून विचारा, असं चॅटिंग नका करू आता। तुम्ही टॉक करू शकता। हा श्रद्धा, यू कॅन टॉक। हॅलो सर, मी श्रद्धा। ओके, बोला। सर, माझी एक मोठी बहीण आहे, तिचं फार्मसी कंप्लीट झालंय, ती UPSC साठी ट्राय करणार आहे आणि तिला क्वेश्चन आहे की ऑप्शन सब्जेक्ट कसे चूज करायचे। ओके, फार्मसी बी फार्मसी झालंय का तिचं? बी फार्मसी झालंय, एम कम्प्लीट आहे तिचं, एम फार्म ला पण सध्या चालू आहे, क्वालिफाय केले तिने एम फार्म चे एंट्रन्स। क्या बात है, युसुफ सर सांगा ऑप्शनल सब्जेक्ट। ओके, श्रद्धा तुझी बहीण ऑनलाईन आहे का? श्रद्धा, हॅलो श्रद्धा। हो सर, आहे ती ऑनलाईन। हा तिच्यासाठी काय असतो, आता फार्मसी हा सब्जेक्ट आपल्याकडे युपीएससी मध्ये ऑप्शनल सब्जेक्ट नाहीये, आणि मेडिकल सायन्स हा सब्जेक्ट आपल्याकडे ऑप्शनल आहे। अशा परिस्थितीत तिला थोडंसं हार्ड आहे, परंतु माझे अनेक असे मित्र आहेत, डॉक्टर मित्र आहे की जे हिस्ट्री जिओग्राफी घेऊन सुद्धा युपीएससी मधून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IAS IPS सुद्धा झालेले आहे। त्याच्यामुळे ऑप्शनल इज नो मॅटर्स, यू नीड टू युअर प्लॅन अँड तुमच्याकडे टाइम स्पॅन। तिच्याकडे आता पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तिथून ती मिनिमम 2 वर्ष ती करणार, तिला क्लास करावा लागेल, तिला गायडन्स घ्यावं लागेल, कोणताही ऑप्शनल चूज करा।
ज्या ऑप्शनल विषयामध्ये आपल्याला इंटरेस्ट असणं आवश्यक आहे. कारण तुमची आवड असल्याशिवाय तुम्हाला या विषयामध्ये आता तिला फार्मसी हा सब्जेक्ट घेता येणार नाही. मेडिकल सायन्स तिच्यासाठी खूप टफ होईल. कारण ऑल पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एमडी पर्यंतचा सिलेबस मेडिकल सायन्स मध्ये असतो, त्याच्यामध्ये थोडासा असतो. पण तिच्यासाठी जर असेल तर अँथ्रोपॉलॉजी हा सब्जेक्ट एक कम्पॅरेटिव्ह इझी जातो, किंवा तिला जॉग्राफी सुद्धा एक इझी जातो, किंवा बायोलॉजी हा सुद्धा विषय तिच्यासाठी इझी जाऊ शकतो. त्याच्यामुळे असू शकत नाही. परंतु ती जर प्लेनली पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, कारण आता युपीएससीला एकच ऑप्शनल सब्जेक्ट राहिला आहे अशा, बरोबर आहे मंगेश सर? हा, युपीएससी ला म्हणजे एक ऑप्शनल, एक म्हणजे कुठला तरी एक ऑप्शनल घ्यावा लागतो. 26 ऑप्शनल सब्जेक्ट, हा 26 ऑप्शनल सब्जेक्ट आहे, त्याच्यापैकी एक ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायला लागतो, ज्याचे 2 पेपर्स असतात. हा, आणि सर ती म्हणते की एमएस करत करत युपीएससीचं प्रिपरेशन केलं तर काही अडचण नाही, ती सहज करू शकते. परंतु आता मी माझ्या समोर जे पॅड आहे त्या पॅडवर मी एक कोटेशन लिहिलं की ओनली गिव्ह मिनिमम 4 आवर्स. तुम्हाला कमीत कमी 4 आवर्स, जे तुमच्या रुटीन 24 तासापैकी जर तुम्ही 4 तास तुमचं रुटीन काम करून मिनिमम 4 तास, आणि तुमचं न्यूजपेपर न्यूज ऐकणं हा सोडून जर तुम्ही 4 तास जर दिले, तर मला वाटतं की यू आर स्टार्ट फॉर प्रिपरेशन. तुमचा स्टार्ट होऊ शकते, काही अडचण नाही. 4 तास जरी तुम्ही स्टार्ट केला अभ्यास, तर मला वाटतं की मोठ्या प्रमाणात तुमचा सुरू होऊ शकते. त्याच्यामुळे काही एमएस करताना, आता माझे अनेक मित्र असे होते की जे एमडी मेडिसिन करताना सुद्धा त्यांनी युपीएससी एमपीएससी स्टार्ट करून ठेवला. ज्यावेळेस तुम्ही करिअर करता त्यावेळेस तुमचं सेकंड ऑप्शनल जर असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन एम फॉर्म असेल, इज व्हेरी गुड. एम फॉर्म साठी तर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात व्हॅकन्सी आहेत, लेक्चरशिप मध्ये खूप मोठं सध्या अवेलेबिलिटी आहे. तसंच फार्मा उद्योग मध्ये खूप मोठे चॅलेंजेस आहेत, त्याच्यासाठी खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी सध्या आहेत. परंतु ती कोणतंही ऑप्शनल घेतलं ज्याच्यामुळे तिला इझिली मटेरियल अवेलेबल आहे. आज कोणतंही, मला वाटतं 26 ऑप्शनल पैकी असा कोणताही ऑप्शनल नाही की ज्याच्यामध्ये मटेरियल अवेलेबल नाही. बरोबर मंगेश सर? येस. सगळ्यात महत्वाचं काय नाही सोप की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जसा इंटरेस्ट हा एक गोष्ट आहे, पण मला आता अलीकडे असं वाटायला लागलंय की अवेलेबिलिटी ऑफ गायडन्स हा एक पार्ट खूप महत्वाचा असतो ऑप्शन विथ रिस्पेक्ट टू ऑप्शन, है ना? डेफिनेटली. आहे की नाही? शी इज टेक्निकल बॅकग्राऊंड. हा, शी इज अ स्पेशलिस्ट ऑफ, म्हणजे फार्मामध्ये ती स्पेशलिस्ट आहे. सॉरी, तिला दुसरा ऑप्शनल विचार करताना मला इझी गायडन्स, कारण तिला पीजी सुद्धा करायचं सोबत. पीजी मला वाटतं 2 वर्ष तरी मिनिमम तिला. आणि मी सगळ्यांसाठी एक असं माझं एज्युकेशन शेअर करू इच्छितो, जर ऐकण्याची इच्छा असेल तर. येस सर. मी 4 विषयात पोस्ट ग्रॅज्युएट आहे. ग्रेट. आणि नेट सेट पण आहे, आणि नेट सेट पण आहे. ऑल श्रद्धा, तुझी बहीण आहे का समोर? हा सर. तिला सांगा की मी 4 विषयात 3 सेट आणि 2 नेट क्वालिफाय, म्हणजे 4 विषयात नेट सेट क्वालिफाय आहे. आणि हे सर्व मी इन सर्व्हिस केलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन माझे अगोदर होते, पण मी नेट सेट, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, कॉमर्स अँड जर्नलिझम, आणि सध्या मी LLB कम्प्लीट केलंय मागील वर्षी, आता PhD करतोय. ग्रेट. तुम्ही बघा तुमच्यामध्ये. मला थोडासा डाऊट होता, कारण गायडन्स तर 0 होता आणि नवीन स्टार्टअप करत होते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, आणि कधीच असं एमपीएससी वगैरे थोडस घेतलं नाही. मला हे तुमचं ऐकून अक्षरशः आता सगळ्या क्वेश्चनचे आन्सर भेटल्यासारखं झालंय. डोंट वरी. सगळ्यांसाठी मी सांगतो की तुम्ही जिथे आहे तिथून स्टार्ट होऊ शकते. फक्त कसं आहे, तुमच्यामध्ये फुल पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. माझ्याकडे माझा दिवस जो आहे, आजही माझा दिवस मी 24 तासाच्या हिशोबाने चालवतो. माझ्या मोबाईलवर सगळे जे टाइम झोन आहेत ते मी 24 तासावर करून ठेवलेले आहे. हे बघा, तुम्हाला जर करायची इच्छा असेल तर, जर तुमच्याकडे करण्याची एनर्जी असेल तर मला वाटतं की एज डोंट मॅटर. माझ्याकडे माझे एक मित्र होते, सज्जन चव्हाण. यू नो मंगेश सज्जन चव्हाण? सज्जन, कालच डिस्कस झाला, कालच विषय झाला. ऑल इंडिया रँक 29. He is 29 and he is DRDO senior scientist. And after he started IAS preparation, and he take 2 years, but he clear IAS and very well ranked.
सो तुम्ही कोणत्याही वयामध्ये स्टार्ट करू शकता. फक्त कमीत कमी असं करू नका की मला 6 महिन्यात परीक्षा क्लिअर करायची. मी तुम्हाला सांगतो की 1.5 वर्ष परीक्षा चालते. आपली स्पर्धा परीक्षा जर 1.5 वर्ष चालत असेल तर आपण कमीत कमी 2 वर्षाचा प्लॅन करायला पाहिजे. ठीक आहे. श्रद्धा, काय सर? अजून काय डाऊट? नाही सर. आणि Thank you, श्रद्धा sir. हे सेशन श्रद्धा हे सेशन संपल्यानंतर तुम्ही मला एक 8:30ला वगैरे कॉल करा. आपण त्या विषयावरती बोलू शकतो व्यवस्थित. ठीक आहे. हो सर करते. ऑप्शनच्या संदर्भात वगैरे जे आहे ना ते आपण हा, yes, sir. ऑप्शन म्हणा किंवा एंटायर याच्या संदर्भात तर तुमचे म्हणजे आता एकदम शॉर्ट पिरियड मध्ये नाही बोलता येणार आपल्याला तेवढं, पण आपण ते बोलूया आपण डिटेल मध्ये. ठीक आहे. हो सर. अजून कोणाचे प्रश्न? सर माझा प्रश्न आहे की हा. एसए जो पेपर असतो एसए क्वालिफिकेशनसाठी हॅलो प्रत्येकाने आपला प्रश्न विचारणं पाहिजे. नाव आणि एज्युकेशन सांगायचं आणि सध्या काय करता, म्हणजे तुमच्या हिशोबाने आपल्याला गायडन्स करता येईल. ठीक आहे. माझं नाव आदित्य रोकडे आहे. मी हा. फायनल इयर सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय. ओके. तर मग माझा डाऊट असा होता, एसए जो हा. पेपर असतो हम्म. तर मग त्याच्यात टॉपिक किती येतात आणि किती एसए लिहायचे असतात? आदित्य, Yes, sir. न्यूज पेपर कधीपासून वाचतो? 6 महिने झाले असतील. प्रॉपर गाव कुठलं? पुणे. प्रॉपर बोललं तर सांगली, पण राहायला पुण्यात आहे. सांगलीत कुठे? कामेरी माहितीये तुम्हाला? Yes, इस्लामपूरच्या कामेरी जवळ. माहिती आहे मला. Yes, कामेरी माहिती आहे. कामेरी माहिती आहे. कामेरीकर. हा. Yes. पण गावाला मला जाणं एक नसतं माझं. मी हा. पुण्यातच आहे असं समजा. मी 6 वर्ष कोल्हापूरला पोस्टिंग होती माझी सुरुवातीला. ओके. माझी जॉईनिंग कोल्हापूरला झाली. त्यामुळे डोंट काही तुम्ही जर न्यूजपेपर कधीपासून, माझा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की न्यूजपेपर कधीपासून वाचताय? 6 महिने, 6-7 महिने समजा. कोणता न्यूजपेपर वाचताय? टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एडिटोरियल वाचताय का? काय सर? संपादकीय वाचताय का? नाही. जर तुम्ही संपादकीय वाचत असला तर तुमचा एसे पेपर रेडी असता आज. अच्छा. डोंट वरी. संपादकी म्हणजे काय असतं एक्झॅक्टली सांगा ना, मला नाही कळत. एडिटोरियल पेज जे असते ना, एडिटोरियल पेज, एक जे पेज असतं ना एडिटोरियल, ओके, ते खूप मोठं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इश्यूज वरती आर्टिकल्स लिहिलेले असतात. म्हणजे जो चीफ एडिटर असतो त्या न्यूजपेपरचा त्याचं आर्टिकल असतं. वेगवेगळे जे एमिनेंट पर्सनॅलिटीज आहेत त्यांचं वेगवेगळ्या विषयावरती आर्टिकल असतो. सो दॅट इज एडिटोरियल पेज. इफ यू आर रीडिंग दॅट एडिटोरियल पेज, सो यू विल कम अक्रॉस सो मेनी इश्यूज लाईक सपोज एज्युकेशन आहे, हेल्थ असेल, पॉवर्टी असेल, है ना, फिलॉसॉफी असेल, रिलीजन असेल, कल्चर असेल, इकॉनॉमी, सो मेनी इंटरनॅशनल रिलेशन्स वगैरे वगैरे. That's why sir is asking ki whether you are reading that editorial page, because editorial page covers so many topics. आणि 6 महिन्यात जर तू ते वाचलं असतं तर तुझा एसे आज तयार झाला असता बऱ्यापैकी. त्याच्यामुळे त्यांनी तुला तो प्रश्न विचारला. येस सर. आदित्य, याच्यामध्ये तुला एकच सांगतो की जर तुला न्यूजपेपर रिडिंग जर व्यवस्थित असेल तर तुला कोणताही निबंधाचा विषय येऊ द्या, कोणताही एसेचा विषय येऊ द्या, यू आर रेडी टू राईट. आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. 2007 बॅचला मी पंचायत राज या विषयावर 20 पेजचा निबंध लिहिला होता. 20 पेज. हा, युपीएससीला 20 पेजचा आणि मला 112 मार्क आले होते 200 पैकी. ग्रेट. तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुमचं कन्सेप्च्युअल पार्ट जर क्लिअर असेल, तुमचं रीड अँड राईट, तुम्हाला काय म्हणतात आपल्या मराठीत चिंतन मनन म्हणतात, थिंकिंग ज्याला म्हणतो आपण, एखादा विषय विचार करणं, एखादा विषय तुम्ही जे वाचलं त्याचा आत्मसात किती झालाय त्याच्यावरून एसे असतो. आणि एसे तुम्हाला पाठ करून युपीएससी मध्ये लिहिता येत नाही. तुम्हाला एसे हा युपीएससी मध्ये पाठ करून लिहिता येत नाही. तुमचे स्वतःचे कन्सेप्ट असले पाहिजेत. म्हणजे जे तपासणारा आहे त्याला मजा वाटली पाहिजे तुमचा एसे विषय वाचताना. तुमचं जर छान पुस्तक वाचणं असेल, पंचायत राज हा विषय काही निबंधाचा विषय आहे का? आणि निबंध हा विषय युपीएससीने असं ठेवलाय, हे तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म करून दिलाय की तुम्ही किती चांगले कॉम्पिटिटर आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. हाऊ यू आर कॉम्पिट, म्हणजे तुमचं वाचन किती आहे, तुमचं चिंतन किती आहे, तुम्ही मनन एखादा विषय विचार करू शकता. आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचा विषय घेतो. कोणता कॉलेज आहे तो इंजिनिअरिंग साठी? सिंहगड कॉलेज, कोंढवा. सिंहगड कोंढवा. तुला सिव्हिल इंजिनियर मधला म्हणजे रिसेंट डेव्हलपमेंट इन सायन्स हा विषय जर आला
रिसेंट डेव्हलपमेंट इन सायन्स फॉर तुमच्या थिंकिंग मध्ये लिहा म्हटलं. ऍज पर आदित्य किंवा एका इंजिनिअरिंग मध्ये असलेले रिसेंट ट्रेंड्स याच्यावर जर निबंध आला तर तुला ते कन्सेप्ट सगळ्या माहित असणं आवश्यक आहे. ओके. आणि अशा वेळेस जर तू हे करत असशील की तुझं जर एखादा विषयावरची जी पकड असते त्याच्यामुळे एसेला कुठेही बांधता येत नाही. जो आपला 10वी 12वी पर्यंत एसे पाठ करून लिहायचा असतो, रेन अँड मार्टिन असेल, पॉल अँड सुरू असेल, ते आपल्याला इथं करता येत नाही. ते आपल्याला इथं करता येत नाही कारण इथं तुम्हाला विचार करून. आता मी माझा निबंधाचा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करतो, चालेल? हो 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 यस. मी एसे लिहिताना पहिला 1 तास फक्त काय लिहिलं, माझ्या डोक्यामध्ये येणाऱ्या कन्सेप्ट काय आहेत त्या विषयात मी काय विचार करतो. मी सांगितलं पंचायत राज म्हणजे काय. 1957 ला सर्वात आधी राजस्थानने सुरुवात केली, इथून सुरुवात. 57 ला झालं. नंतर महाराष्ट्र 5वं राज्य होतं, मग आंध्राने सुरू केली, कोणते गाव होते असं मी कच्च्या कागदात नोट करून आणलं त्या युपीएससीच्या अँसर सीटवर. हॅलो एव्हरीबडी, मी हे कच्च युपीएससीच्या रफ म्हणून लिहिलं वरती आणि नोट डाऊन करत आणलं आणि त्याच्यामध्ये 1 तासभर मी कच्चे पॉइंट कनेक्ट केले आणि त्याला जोडलं, त्या विषयाला जोडलं आणि माझा बेस्ट निबंध लिहून तयार झाला होता. कारण माझा युपीएससीला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा सब्जेक्ट होता आणि MA पॉलिटिकल सायन्स माझा चालू होता त्यावेळेस. त्याच्यामुळे मला त्या पंचायत राज मध्ये खूप इंटरेस्ट होता. आणि महाराष्ट्र एक असं स्टेट आहे पंचायत राजच्या बाबतीत की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट केलं होतं. म्हणून मला खूप व्यवस्थितरित्या तो पंचायत राज हा विषय आला. त्यामुळे जर तुझं रिडिंग जर चांगलं असेल आदित्य तर यू डोंट वरी अबाउट द एसे सब्जेक्ट. आणि एसे हा विषय जनरली करंट टॉपिकशी रिलेटेड असतात. कॅन आय राईट मंगेश सर? यस 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 यस. जनरली एसे हे चालू घडामोडी रिलेटेड किंवा करंट टॉपिक. आता चायना इंडिया रिलेशन्स वर तुम्हाला एखादा निबंध येऊ शकते किंवा साऊथ एशियन कंट्रीज पॉलिटिकल रिलेशन्स याच्यावर निबंध येऊ शकते. साऊथ एशियन सार्क असेल, युनोवर निबंध लिहायला आलेले आहेत. तुमच्या सायन्स टेक मध्ये जर विषय घेतला तर मला तो कोण आपले विश्वशैर्यावर निबंध आले होते एकदा. कधीतरी मग असं वाचताना असं आलं विश्वशैर्याचं म्हणजे इंजिनिअरिंगला देणं काय आहे, व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन इंजिनिअरिंग. असे निबंध हा विषय तुम्हाला कुठे बांधण्यासारखी गरज नाही. आणि तुमचं रिडिंग प्रॉपर असेल. न्यूजपेपर, माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की कमीत कमी 1 ते 1.5 तास, नॉट मोर दॅन 1.5 hour आणि नॉट लेस दॅन हाफ आवर्स. तुम्हाला 1 ते 1.5 तास जर तुम्ही न्यूजपेपर जर वाचला तर मला वाटते की तुमचा एसे पेपर रेडी असतो. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. ओके आदित्य, एनी क्वेश्चन्स? सर एक लास्ट क्वेश्चन. जे लँग्वेजेसचा जो पेपर असतो, लँग्वेजेस इंग्लिश किंवा ऑप्शनल जी लँग्वेज असते त्याच्यासाठी कसं प्रिपेअर करायचं? हे बघा, लँग्वेज जस्ट 12 बेसिस वर लँग्वेज असतात. मंगेश सर इज हिअर. मंगेश सर इज व्हेरी म्हणजे ते एक सफर झाले त्या लँग्वेज मुळे एकदा. पण मी इन शॉर्ट तुम्हाला लँग्वेज बद्दल सांगतो की 10वी ते 12वी आणि लँग्वेज बद्दल काही काळजी करण्यासारखं 12वी लेवलचे पेपर असतात. सीबीएसईच्या 12वीच्या लेवलवरचे पेपर आणि आपल्याकडचे जनरली त्याच्यामध्ये फार सोपा पेपर असतो. एक प्रिस्क्राईब असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला 75 मार्क्स नियर बाय असतात आणि तो फार इझी असतो. आपल्या 12वी बेसिसचं जर तुमचं इंग्लिश मराठी चांगलं असेल हो छान आहे. तर डोंट वरी अबाउट ते लँग्वेज. आणि फक्त काय असते, आता मी सांगतो की त्याच्यामध्ये काय होते, ओव्हर कॉन्फिडेंट असते. म्हणजे सर आय एम राईट? बरोबर बरोबर. कधी कधी काय करतो आपण, अंडर एस्टिमेट करतो एखादी गोष्ट. आयुष्यामध्ये नेहमी आपण एखादी गोष्ट मला तर सगळं येते, आय नो एव्हरीथिंग, असं ज्यावेळेस घडते त्यावेळेस तुम्ही समजायचं तुम्ही आदळणार स्पर्धा परीक्षेच्या भाषेत. आणि इंग्लिश मराठीच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच मुलांचं हे होते की ते त्याची प्रॅक्टिस करत नाही. 100 मार्काचा 200 आमच्या वेळेस 300 मार्काचा पेपर होता. 300 मार्काच्या पेपरमध्ये तुम्ही थोडीफार 2 पेपर तरी सॉल्व्ह करायला पाहिजेत की नाही. 2 पेपर किंवा तुमच्या शेड्यूल मधला तुमच्याकडे समजा 150 मेन साठी प्रिलिम्स क्वालिफाय झाले, 150 दिवस मेन साठी आहे. 150 दिवसापैकी 5 दिवस तरी तुम्हाला मिनिमम इंग्लिश मराठीसाठी द्यावा लागतील. ओनली फॉर प्रॅक्टिस. तुम्हाला सगळं येते परंतु लिहिण्याची प्रॅक्टिस नसते.
आणि आपल्याला सगळं काही आठवत नाही, बरोबर आहे. त्यावेळेस जर तुम्ही इंग्लिश मराठी थोडंफार प्रिपरेशन केलं तरी मला वाटतं की इंग्लिश मराठीमध्ये काही काळजी करण्यासारखं असते. मागचे 5 वर्षाचे पेपर बघायचे, मोर दॅन सफिशियंट आहे. फक्त ग्रामर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सो यू आर परफेक्ट इन इंग्लिश लँग्वेज, डोंट वरी अबाउट इट. ओके आदित्य. आणखी काही कोणाचा Yes, प्रश्न sir. आहे? थँक्यू सर. आणखी हा आता मी थोडेसे नावं घेतो. समिधा काही क्वेश्चन आहे? कालपासून एकही प्रश्न विचारलेला नाहीये. उमेश समिधा, उमेश हा what are उमेश you हा doing? उमेश समिधा. हा हॅलो, हा बोल समिधा. मी बीबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट करून झाली आहे. कुठून? ग्रॅज्युएशन झालंय माझं, गोरेगाव NIMD मुंबई. ओके, व्हेरी गुड. या. आता काय 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 करायची इच्छा आहे? आता माझा तर MPSC चा प्लॅन आहे तसा. ओके. तुम्हाला MPSC 2021 बॅच साठी अभ्यास सुरू करावा लागेल. हो 2021 आणि जनरली पुढच्या एप्रिलमध्ये, आता या वर्षी एप्रिलमध्ये परीक्षा आपल्या कोरोनामुळे झालेली नाही. पोस्टपोन. तुम्हाला पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये परीक्षेसाठी किंवा एप्रिल मे चा टार्गेट करून तुम्हाला आता अभ्यास स्टार्ट करावा लागेल. ज्याच्यामुळे तुम्ही आता प्रोफेशनल बॅकग्राऊंड वाल्यांना काय असते, प्रोफेशनल बॅकग्राऊंड वाल्यांना थोडस काय होतं, मेंटली एकदा जर त्यांच्या डोक्यात शिरलं तर मला वाटतं व्हेरी स्ट्रॉंग कॅन्डिडेट. कारण बरोबर डिग्री करताना दे आर व्हेरी, म्हणजे ते मेंटली स्ट्रॉंग होतात. कॅन आय राईट समिधा? या. बरोबर. आता हे मी कुठं शिकलो, मी MCOM ग्रॅज्युएट आहे. ओके. त्यावेळेस डॉक्टर आणि इंजिनियर SISC मुंबईला ज्यावेळेस लोक बघितले, मंगेश सर पण माझ्यासोबत होते, ते डॉक्टर लोक काय करायचे, 12 तास कंटिन्यू बसायचे आणि आम्ही जनरल प्लेन ग्रॅज्युएट. आमची मानसिक नीती काय आहे, चलो थोडासा पडलो हो जाएगा, थोडासा पडलो. ज्यावेळेस आम्ही प्रोफेशनल बॅकग्राऊंड वाले लोक बघितले त्यावेळेस आम्ही, आता मंगेश सर पण इंजिनियर आहेत, हे इंजिनियर लोक काय करतात, हे शेवटच्या टप्प्यामध्ये जे अभ्यास करतात ते 2 दिवस 3 दिवस झोपतच नाहीत. आणि या लोकांचा ऍटिट्यूड बघून मी खूप शिकलो. मला 364 मला हिस्ट्री ऑप्शन मध्ये त्यावेळेस 364 मार्क्स होते, म्हणजे कम्पॅरेटिव्ह टू इंजिनियर. मला हिस्ट्री ऑप्शनल मध्ये, म्हणजे आय वॉज वन ऑफ द लाईक टॉपर्स हिस्ट्री ऑप्शन मध्ये. हा ठीक आहे. एनिवे कंटिन्यू. ओके समिधा, एनी क्वेश्चन अजून काही तुला डाऊट तुझ्या मनामध्ये MPSC करण्याबाबत? नाही, काय डाऊट्स नाहीयेत, कळतं सगळं. आता तिचं जे सुरुवात झालेली आहे, जस्ट नवीन आहे, दुसरा दिवस आहे. तू एक मंगेश सरांचा वेळ घे, त्यांच्याशी कॉल कर, तुला ते प्लॅनर वगैरे सांगतील. आणि थोडस लॉकडाऊन इझी झालं तर तू ठाण्याला त्यांना भेटून ये. आता मुंबई आहेत म्हणून, तर तिथं तुला हे करता येईल, त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून तुझे प्लॅन्स आणि तुझे हे जे आहेत तुला ते क्लिअर करता येतील. ठीक आहे. नाही ती आहेच आता कॉन्टॅक्ट मध्ये. अच्छा, बाकी कोणाचे आता काही क्वेश्चन्स आहेत? ते बंद कर सर. माझा क्वेश्चन आहे. हा, कोण आहे? नाव. सर मी अंजली गाडे. हा अंजली बोला. सर मी आता 12th सायन्स मधून एक्झाम दिली आहे. तर माझा प्रश्न असा होता की मी IPS साठी कसं प्रिपरेशनला सुरुवात करावी? IPS साठी कशी सुरुवात करावी? हा, बोलून घ्या. काय सांगितलं? सायन्स सर. अंजली, तू हेमंत सरांचं पण ऐक नाही, आणि सरांनी पण सांगितलेलं आहे. सो जिथे आपण आहोत तिथून आता सुरुवात करायची, हा अप्रोच ठेवायचा. बाकी सर सांगतील. ठीक आहे अंजली? हो सर. तू 12वीला आहेस, आता 12वीची एक्झाम दिली आहे? हो सर. सगळा व्यवस्थित, पेपर चांगले गेले? हो. ओके. आता तुम्ही लकी आहे, आपण महाराष्ट्र बोर्ड वाले लकी आहे, कारण CBSE वाल्यांचे काही पेपर अटकलेले आहेत अजून. ठीक आहे. हो. हा, आता पुढं आता 12वी नंतर काय करणार आहेस? सर मी एंट्रन्स पण देणार आहे, नीट प्लस CET. ओके, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर? सर फार्मसी साठी जायचंय, म्हणजे नीट एवढं नाही करत आहे, पण CET साठी जास्त फोकस आहे. तुझ्याकडे आता बघा, जर आता हे सगळ्यांसाठी आहे, फक्त टाइम कसा असतो, तुम्ही टाइम प्लॅन कसा करू शकता याच्यावर मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देऊ शकतो अंजलीचं. आता अंजलीकडे इथून 3 वर्ष फक्त ग्रॅज्युएशनला आहे आणि आपल्याला
आयपीएस होण्यासाठी जी परीक्षा आहे ती युपीएससी घेते, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन ही कॉमन 27 सर्व्हिसेस साठी असलेली एक्झाम आहे, जी दरवर्षी युपीएससी कंडक्ट करत असते. आणि इथं तुला 3 वर्ष आहे. तू जर फार्मसीला ऍडमिशन घेतली तर फार्मसी सोबत तू सोबत एक चांगलं गायडन्स खाली अभ्यास करू शकतो. आता मंगेश सर आहे, तू राहायला कुठे आहे? मुंबई? हो सर, मुंबईमध्येच आहे. ओके, तू त्यांना भेटू शकते पर्सनली. तुला एक सांगतो की तुला हे कॉमन आयपीएस म्हणून स्वतंत्र परीक्षा देता येत नाही. ठीक आहे. हो. कॉमन 27 सर्व्हिसेस साठी युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असं या एक्झामचं नाव आहे. सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ओके. आणि ही सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन ची जाहिरात दरवर्षी जनरली डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत येते आणि मे जून मध्ये याची प्रिलिम्स होते. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये मेन्स एक्झाम होते आणि फेब्रुवारी पर्यंत इंटरव्ह्यू होतात आणि नंतर रिझल्ट मार्च किंवा एप्रिल मध्ये इंटरव्ह्यू होतात. यावर्षी थोडासा डिस्टर्बन्स झालेला आहे कोरोनामुळे. ओके. या परीक्षेसाठी तू 3 वर्ष चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करू शकतो. या चांगल्या 3 वर्षामध्ये तू काही चांगले पुस्तक वाचू शकते. चांगलं तुझं बॅकग्राऊंड जे आहे, फार्मसी बॅकग्राऊंड असेल, कोणताही बॅकग्राऊंड, तुझं जे स्वतः ज्या विषयामध्ये तू डिग्री करणार आहेस त्या विषयामध्ये मास्टरी करायची, चांगलं स्टडी करायचं, म्हणजे तू त्या विषयासाठी प्रिपेअर असणार आणि हे तुझ्यासाठी खूप बेनिफिट होऊ शकते. 3 वर्ष जर तू चांगला फाउंडेशन कोर्स जर जॉईन केला तर अजून तुझ्या काही डाऊट जे असतील तुझ्या मनामध्ये, कसं प्रिपरेशन, काही टाइम टेबल करायला पाहिजे, ते खूप चांगलं होईल. या 3 वर्षामध्ये सगळ्यात मोठं जे तुझ्याकडे हत्यार आहे ते न्यूज पेपर आणि न्यूज रिडिंग. ते खूप चांगल्या पद्धतीने जर केलं तर मला वाटतं की न्यूज पेपर मध्ये खूप सारे सक्सेस लोकांचे इंटरव्ह्यू येतात, त्यांनी काय केलं, कसं केलं. बदलते ट्रेंड्स हे खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि बदलत्या ट्रेंड मधून तू खूप चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकतेस. आणि याच्यामध्ये तुला ज्या अडचणी येणार आहेत ग्रॅज्युएशन नंतर, तू सध्या 3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात सॉल्व्ह करू शकतो आणि तुझ्या मनामध्ये जे डाऊट आहेत ते सगळे क्लिअर होऊ शकतात. अजून काही क्वेश्चन्स? सर एक अजून म्हणजे तुमच्या मते बोल. हॅलो. हॅलो. हा बोल, आवाज येतोय. हॅलो सर, म्हणजे तुमच्या मते कोणती म्हणजे बेस्ट फील्ड असू शकते की जेणेकरून आपण ही एक्झाम क्रॅक करू शकतो त्या फील्ड मधून? गुड क्वेश्चन. सगळ्यासाठी प्रश्न आहे. म्हणजे तुला कुठल्या शाखेत जायचं ते विचारतेस का तू? हा बीए, बीकॉम, हा, म्हणजे बीएससी वगैरे जेणेकरून हा आयपीएस एक्झाम ज्या फील्ड मधून जास्त करून क्रॅक होऊ शकते अशी फील्ड. कोणताही आयपीएस ची एक्झाम म्हणजे युपीएससी ची एक्झाम देण्यासाठी तुला आहे ना काय करावं लागेल माहितीये का अंजली? मी हो सर बोला. हो सर दिसतंय, बोला. तर अंजली, तुला सगळ्यात महत्वाचं आहे की तुला कोणत्याही तरी एका विषयात ग्रॅज्युएशन पाहिजे. ठीक आहे. हो. सुरुवातीच्या काळामध्ये बीए सायन्स ग्रॅज्युएट जे लोक आहेत त्या लोकांना थोडाफार फायदा मिळायचा, कारण हिस्ट्री आणि हे सगळ्या विषयामुळे. परंतु आता असा ट्रेंड युपीएससीनं ठेवला नाही की कोणत्या एका विषयाला वेटेज आहे. कोणताही विषय करा पण परफेक्ट करा. आणि तू फार्मसी कर किंवा बीएससी कर, परंतु त्याच्यामध्ये मास्टर असली पाहिजे, कारण तुला या विषयामध्ये नंतर स्पर्धा परीक्षेच्या काळात बघण्याची गरज पडली नाही पाहिजे. यू शुड बी मास्टर इन युअर ग्रॅज्युएट सब्जेक्ट. ठीक आहे. आता जर तुला कोणी म्हणत असेल की कोणता सब्जेक्टचा बेनिफिट होतो, तर मला वाटत नाही. बघ, एमबीबीएस वाला तीच एक्झाम देतो, इंजिनियर ग्रँड वाला तोच देतो, बीए वाला तोच देतो आणि बीकॉम वाल्यांसाठी सगळ्यांसाठी एक कॉमन पेपर. पण सर त्यांचं पण म्हणजे टाइम मॅनेजमेंट असतो ना, कोणाला टाइम कमी भेटतो, कोणाला टाइम जास्त भेटतो प्रिपरेशन साठी. नाही, हा फार रारली क्वेश्चन आहे. परंतु काही काळजी करण्यासाठी सगळ्यांना टाइम सारखा असतो. ज्यावेळेस तू 3 वर्षांनी मला भेटशील किंवा तू मला कॉल करशील 3 वर्षांनी, तर तुला लक्षात येईल की अरे आपण अननेसेसरी डाऊट केलाय. सगळ्यांसाठी कॉमन एक्झाम असते, त्याच्यामुळे सगळ्यांना कोणाला चांगला जास्त बेनिफिट मिळणार नाही आणि कोणालाही नुकसान होणार नाही. याच्यात मी थोडस ऍड करतो सरांच्या याच्यामध्ये की बेसिकली कसं आहे ना की जे लोक आता 10वी आणि 12वीच्या दरम्यान आहे त्या लोकांनी कमीत कमी त्यांचं एक छोटंसं फाउंडेशन क्लिअर करणं आवश्यक आहे रिगार्डिंग दिस. म्हणजे आता जसं आपण काल आणि आज भेटतोय त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ऑफिसर्सला तुम्ही ऐकलं,
ठीक आहे. आता वेगवेगळे सब्जेक्ट्स असतात या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये. जसं आता फॉर एक्झाम्पल युपीएससीच्या त्या युपीएससी एक्झाम द्या किंवा एमपीएससी द्या किंवा स्टाफ सिलेक्शन द्या, या एक्झामिनेशन मध्ये बेसिकली इंडियन हिस्ट्री, ज्याच्यामध्ये एन्शियंट मिडिवल मॉडर्न आहे, मॉडर्न हिस्ट्री आहे, ज्योग्राफी आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, इंडियन इकॉनॉमी आहे, ओके, जनरल सायन्स आहे. जसं आता डॉक्टर संजयनी न्यूट्रिशन सब्जेक्ट वरती थोडंसं डिस्कशन केलं. तो ते का केलं? कारण दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दिस एक्झामिनेशन, बरोबर. त्याच्याबरोबरच तुम्हाला रिझनिंग आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे, आणि त्याच्यानंतर इंग्लिश आहे. युपीएससी आणि एमपीएससी दोन्हीकडे तुमच्या लँग्वेजेस सुद्धा असतात. पण तो मेन्सचा पार्ट असतो, ठीक आहे, मेन्सचा पार्ट असतो तो. आणि युपीएससी एमपीएससी ला इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हा प्रिलिम्सचा पार्ट असतो, ठीक आहे. सो माझे व्हिडिओज त्याच्यावरती अवेलेबल आहेत. ज्यांनी ते माझे व्हिडिओज बघितलेले नाही आहेत ना, तर ते बघून घ्या. मी सगळ्यांना युट्यूबचं चॅनलची लिंक पाठवलेली आहे. त्या लिंकला सबस्क्राईब करून ते व्हिडिओज तुम्ही व्यवस्थित वाचू शकता, बघू शकता. तर तुम्हाला ते युपीएससी आणि एमपीएससीचं एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे, ओके, त्याच्या म्हणजे एंटायरली त्याच्यामध्ये 2.5 तासांचे ते व्हिडिओज आहेत. तर तुम्हाला ते नीट कळेल. म्हणजे मी तुम्हाला, जर तुम्ही ते लिंक नसेल तुमच्याकडे, कारण मी सगळ्यांना पाठवली मॉर्निंगला पण, मी काल आज मॉर्निंगला पण तुम्हाला तुषाबा शिंदे सरांचा जो व्हिडिओ आहे तो पाठवला होता. तर त्याच लिंकवरती आपले युपीएससी एमपीएससीचे व्हिडिओज आहेत ते बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअर डिफरन्स कळेल. आणि ड्युरिंग तुमचं जे ग्रॅज्युएशन पिरियड असतो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, किंवा जर तुम्ही बीई ला असाल तर 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन असते, बी फार्मसीला असेल तर 4 वर्षाचं असते, लॉला असेल तर 5 वर्षाचं ग्रॅज्युएशन असतं तुमचं, राईट. आणि तुम्ही जर समजा एमबीबीएस ला वगैरे असाल तर 5.5 वर्षाचं असतं, बीडीएस ला असाल तर परत तुमचं 5 वर्षाचं वगैरे असतं. हा जो पिरियड आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता सर काय बोलत होते की तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही अंडर ग्रॅज्युएट लेवलला चांगला तयार केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन युपीएससी ला प्रॉब्लेम होणार नाही. सो हा प्रश्न फक्त ऑप्शनल सब्जेक्टचाच नाही आहे. दिस इज रिलेटेड टू द एंटायर प्रिपरेशन ऑफ युपीएससी ऑर एनी काइंड ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स. मीन्स ड्युरिंग ग्रॅज्युएशन यू शुड स्टार्ट युअर प्रिपरेशन. म्हणजे तुम्ही आता फर्स्ट इयर, सेकंड इयरला बराच टाइमपास होता आपला कॉलेजेसमध्ये. 6 महिन्यात सेमिस्टर एक्झाम्स असतात, आणि 6 महिन्यापैकी फक्त आपण काय करत असतो की 1 महिना किंवा 2 महिने, म्हणजे आता तुम्ही 12वी पर्यंत खूप सिन्सिअरली अभ्यास केला असेल, राईट. पण तुम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशनला जाताना, मला माहिती आहे, तुम्ही फुल टाइमपास असतो तुमचा, बरोबर. सो बराच टाइमपास होत असतो आपला, आणि आपण बिलकुल त्या पिरियडमध्ये, म्हणजे मी इंजिनिअरिंगला होतो तर मला माहिती आहे की मी फक्त 1 महिना अभ्यास करायचो, परंतु मी पास होऊन जायचो. म्हणजे मी फायनल इयरला मी फर्स्ट क्लासमध्ये बरोबर पास झालो. मी माझ्या इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये ऍज अ सिंगर म्हणून फेमस होतो, ऍज अ ड्रामाटिस्ट म्हणून फेमस होतो, ऍज अ लिरिसिस्ट म्हणून फेमस होतो. मी नाटकं बसवली त्या काळामध्ये, सगळं सोशल वर्क केलं, ऑर्गनायझेशन होती माझी स्वतःची, स्टुडंटच्या विषयांवरती मी झगडायचो, आंदोलनं करायचो, सगळ्याच गोष्टी केल्या, अनेक गोष्टी केल्या. सो बट त्यावेळेस मुलं म्हणायचे की हा फेल होणार, पण मी 15 दिवसात सगळा अभ्यास वगैरे करून मोकळा होऊन फर्स्ट क्लासमध्ये मी बी इन्स्ट्रुमेंटेशन झालो औरंगाबाद युनिव्हर्सिटी मधून. सो मला माहित आहे की आपण अभ्यास कसा करतो. बट वेन आय डिसाइडेड टू स्टडी फॉर युपीएससी, आणि अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस मला इंजिनिअरिंगच्या एंटायर 4 इयर्स मध्ये कोणीच गुरु भेटला नाही, जे की माझं लहानपणापासूनच एम होतं IAS IPS बनायचं. ओके, सो गुरु भेटला नाही. त्याच्यानंतर 1 वर्ष सुद्धा गुरु भेटला नाही. मग आम्हाला दिल्ली वगैरे जावं लागलं. सो त्यावेळेस जर आम्हाला कोणी गुरु भेटला असता तर आम्ही 22व्या वर्षी IAS IPS मोकळे झालो असतो, राईट. जसं मगाशी तुम्हाला तिरपुडे सरांनी पण सांगितलं की BDS झाल्यानंतर त्यांनी हे केलं. सो मी तुम्हाला जे आता ज्यांनी 10th दिलेली आहे आणि ज्यांनी आता 12th पण दिलेली आहे, त्या लोकांना मी एवढं सांगतो की तुम्ही हा जो पुढचा 10वी नंतरचा, म्हणजे 11वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत किंवा 12वी नंतर ते ग्रॅज्युएशन पर्यंतचा जो पिरियड आहे, यू युटिलाइज that period in a very positive manner. At least you get your concepts clear about prelims examinations, mains examination. बरंचसं कालपासून डिस्कशन झालेलंच आहे. तुम्ही हिस्ट्रीचं कसं असतं, ज्योग्राफी काय असते, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये बेसिक काय असतं, इकॉनॉमी काय असते, जनरल सायन्स काय असतं, रिझनिंग मॅथ्स कसं असतं, जसं आता ते ओरिएंटेशन तुमचं क्लिअर करा याच लेवलला. आणि आय डोंट टेल यू की जॉईन सम क्लासेस इमिजिएटली आफ्टर 10th, ओके, किंवा कुठेतरी असं जॉईन व्हा. पण ऍटलीस्ट 10वी ते 12वीच्या दरम्यान तुमचं एम फिक्स करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सेकंडली तुम्हाला या सगळ्या एक्झाम्स बद्दल अगदी व्यवस्थित माहिती, म्हणजे विदाउट एनी कन्फ्युजन, जसे आपण आता काल पण ऐकलं, आज पण ऐकतोय, तर बरेचसे तुमचे डाऊट्स क्लिअर झालेले असतील, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळल्या असतील.
म्हणजे हाऊ टू प्रिपेअर पासून हाऊ टू डू बेस्ट ऑफ द बेस्ट जॉब आफ्टर गेटिंग इन टू सर्व्हिसेस, जे हेमंत सरांनी खूप चांगल्या प्रमाणे सांगितलं तुम्हाला. सो ते सगळं कळलं पाहिजे. आणि ड्युरिंग अंडर ग्रॅज्युएट लेवल तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करणं आवश्यक आहे. अंडर ग्रॅज्युएट लेवल जर इफ यू वॉन्ट टू गेट इन टू सर्व्हिसेस ऍट द एज ऑफ 22, जर तुम्ही IAS IPS 22व्या वर्षी जर तुम्हाला बनायचं असेल ना, जर तुम्हाला भविष्यात महाराष्ट्रासारख्या स्टेटचं चीफ सेक्रेटरी बनायचं असेल, सेंट्रल सेक्रेटेरिएट मध्ये चीफ सेक्रेटरी बनायचं असेल, किंवा महाराष्ट्राचा पोलीस महासंचालक, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस वगैरे बनायचं असेल, तर तुम्ही 22व्या वर्षी सिलेक्ट होणं आवश्यक आहे. आणि नंतर मग हे कसं की 25व्या वर्षी ती गोष्ट कळली, 25व्या वर्षी कळल्यानंतर तुम्ही काय करता की पुढचे 3 वर्ष 2 वर्ष तयारी करता, 28 आणि 30व्या वर्षी सिलेक्ट होता. तर त्या गोष्टी लेट असतात. म्हणून UG लेवलचा जो पिरियड आहे तो एंटायर प्रिपरेशन साठी युटिलाइज कर आणि त्याचा नक्कीच फायदा होणार. ठीक आहे. तर प्रिलिम्स, मेन्स या सगळ्या स्टेजेस बद्दल मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओज मध्ये दिलेलं आहे. तर ते गो थ्रू करा सगळ्यांनी, ज्यांनी ते बघितले नसतील, आणि मग तुमचे क्लिअर होतील. आणि मग उद्या तुम्ही मला फोन करू शकता, माझा नंबर सगळ्यांकडेच आहे. ठीक आहे. हा, आता युसुफ सर बरोबर आहे ना मी जे काही सर याच्यामध्ये मला एक पॉइंट ऍड करायचा आहे. हॅलो, बोला. संजय बोलतोय. अरे वा, ग्रेट. त्यांनी जसं बोललं की ग्रॅज्युएशन कशातून करावं, तर त्याच्या अगोदर त्यांना मी एक सजेस्ट करेन की संबोधी IAS अकॅडमीने एक फाउंडेशन कोर्स चालू केलेला होता. आता चालू आहे की नाही मला माहिती नाही. फाउंडेशन कोर्स हा, तर तो फाउंडेशन कोर्स पहिल्यांदा त्यांनी करावा. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सक्सेस रेट बघतो ऑप्शनल सब्जेक्टचा, जॉग्राफी, हिस्ट्री, मेडिकल, आजकाल का नाही वेटनरीचा आणि मेडिकलचा सर्व्हे केला गेला, तर त्याच्यामध्ये जो सक्सेस रेट आहे ना, इट इज अबव 60 to 65% सक्सेस रेट. और ये क्या है, यानं काय होणार आहे की तुमचं UPSCचं प्रिपरेशन पण होईल. जी स्ट्रेंथ आहे ना, स्ट्रेंथ बिल्डअप होती ना, हे जसं वेटनरी किंवा मेडिकल फील्डमध्ये का नाही चांगल्या प्रकारे स्ट्रेंथ बिल्डअप होती. अजून एक ऑप्शन आहे ऍग्रिकल्चर सेक्टर. ठीक आहे. ऍग्रिकल्चर मध्ये पण ते थोडा विचार करू शकतात. कारण काय, हे ऑप्शनल जे आहे ना, हे थोडे स्पेसिफिक असतात. आणि जे स्टडी मटेरियल अवेलेबिलिटी राहते ना, ती क्वालिटेटिव्ह आणि इफेक्टिव्हली का नाही ती स्टडी मटेरियल आपल्याला अवेलेबल राहतं. आणि प्रॉपर गायडन्स ऑप्शनल सब्जेक्टसाठी, जसं आता मंगेश बोरकर सर का नाही त्यांनी का नाही नेट क्लिअर केलेले हिस्ट्रीमध्ये, तर का नाही हिस्ट्रीसाठी का नाही तुम्हाला कुठेच जायची गरज नाही इंडियामध्ये. ठीक आहे. जसं वेटनरीचं कसं आहे ना, इथं एवढे ह्युमन रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत, तज्ञ लोक अवेलेबल आहेत, अलॉंग विथ नोट्स अँड क्वालिटेटिव्ह नोट्स. तर सक्सेस रेट वेटनरी ऍज वेल एज मेडिकल ऍज वेल एज ऍग्रिकल्चर मध्ये चांगल्या प्रकारे मिळून जाईल. बरोबर. पण संजय, या ज्या गोष्टी असतात ना, जसं आता एखादा स्टुडंट मेडिकल सायन्सला जातो, MBBS ला किंवा व्हेटरनरीला किंवा ऍग्रिकल्चरला, तर त्यांनी 12वीत जर डिसाईड केलं असेल की मला IAS IPS बनायचं आहे, तर त्याचा अप्रोच जो असतो त्या पर्टिक्युलर सब्जेक्टकडे तो त्या दिशेने असतो. बऱ्याचदा काय होते की एखाद्या व्यक्तीने MBBS केलेलं असतं, ते त्यावेळेस नसतं डोक्यामध्ये UPSC ची प्रिपरेशन करायचं वगैरे. बरोबर. आणि तो याच्यामध्ये एक प्रोफेशनल, मी जो आता तुम्हाला सांगितलं की प्रोफेशनल लोकांचा जे ऍटिट्यूड असतो तो मोर कॉम्पिटंट असते. म्हणजे आपल्या मुलांपेक्षा, जनरल मुलांपेक्षा, हे जे यांनी संजय सरांनी जे सांगितले, हे लोक जास्त म्हणजे मेंटली म्हणजे काय सांगता येईल, मोर हे कॉम्पिटंट असतात आणि ते मेंटली स्ट्रॉंग असतात. कारण त्यांचं जे 4 वर्ष 8 सेमिस्टर हे जे स्ट्रॉंग पिरियड मध्ये जातात जनरली, याच्यामुळे त्यांच्या ऍटिट्यूड मध्ये फरक असतो. आणि त्यांच्यामध्ये किलिंग इन्स्टंट ज्याला म्हणतो की हे करायलाच पाहिजे, याच्यामुळे तिकडे सक्सेस रेट जास्त आहे. आणि ऍक्च्युली ते टॉप मोस्ट मुलं असतात. नाही, ती पण गोष्ट, टॉप मोस्ट मुलं असतात. नाही, ती पण गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की जनरली आता काही जे स्टुडंट्स अलीकडच्या काळात आपण जे बघतोय ना संजय, जे या याच्यातून, जसं आता तुमचं NDRI आहे किंवा पुसा इन्स्टिट्यूशन आहे, राईट, है ना. हा. सो अशा ठिकाणचे जे स्टुडंट्स ऍग्रिकल्चर, व्हेटरनरीचे जे पासआउट होत आहेत ना, ते का होत आहेत, कारण ते रनिंग मध्येच एक्झाम देतात. रनिंग मध्ये बरोबर, रनिंग मध्ये एक्झाम देतात. दे आर स्टार्ट प्रिपरेशन अर्ली. हा, रनिंग मध्ये म्हणजे ते ज्यावेळेस 4th इयरला जातात ना, तर त्यांनी आधी, जसं आता इथे बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजचे जे स्टुडंट आहेत किंवा आपलं राहुरीचं ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जे आहे, तिथल्या ऍग्रिकल्चरचे मुलं किंवा व्हेटरनरीचे मुलं हे रनिंग मध्येच देतात.
एक्झाम्स या, आणि म्हणजे- त्यावेळेस त्यांचा तो ऑप्शनल सब्जेक्ट ते प्रिपेअर करून ठेवतात, त्याच्यामुळे त्या ऑप्शनचा सक्सेस रेट संजय सरांनी IRA नाव घेतलं. IRA सुद्धा एक खूप मोठं फॉरेस्ट सर्व्हिसेस, ऍग्रिकल्चर सर्व्हिस मध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत. तो एनिवेज मला वाटतं आपण आता वी स्टार्टेड ऍट 4:30. बरेचसे जे स्टुडंट्स आहेत, आता किती जण आहेत कंटाळले का? नाही कंटाळले नाही, 28 वरती आले, पण 28 वरती आले. ऍक्च्युली 50 अराउंड 50 होते, 28 वरती आले. एनिवे काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण I will join next session as possible. नाही आपण हे जे आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म, तर आपण आता साधारणतः पुढच्या वीक मध्ये सुद्धा कोणी काही ऑफिसर्स जॉईन होतील, आणि आणखी बरेचसे जे ऑफिसर्स आहेत ते आता प्रत्येक आठवड्यामध्ये साधारणतः राहतील. आपला विकास खंडारे जो आहे CEO मालेगावचा, तर तो जॉईन नाही होऊ शकला आज, तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की सर मी ज्यावेळेस कोरोनाचं थोडंसं व्यवस्थित होईल त्यावेळेस जॉईन होईल. माझा जय वाघमारेला मी सांगितलं नाही, ही इज अ डेप्युटी कमिशनर. सो बरेचसे लोक आता फर्दर जसे जसे आपले जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी जॉईन होत राहणार आहे. सॅटर्डे संडेच्या बॅचला म्हणा, किंवा सॅटर्डे संडेला नॉर्मली वेळ भेटतो ऑफिसर्स लोकांना. सो साधारणतः वर्षभर ज्या काही आपल्या जे कोचिंग चालतं आपलं वर्षभराचं वगैरे, तर त्यामध्ये आपण हे ऑफिसर्स जॉईन होत राहणार आहेत. Before we conclude, any questions about तुम्ही? सरांना काही क्वेश्चन आहे का? एक लास्ट क्वेश्चन विचारा कोणी असेल तर. सर 10वी नंतर नाही का, माझा मुलगा तर 10वीची एक्झाम दिलेली आहे. 10वी नंतर त्याला जर प्रशासकीय सेवेमध्ये आणायचं असेल तर मला काय काय त्याला हे द्यावं लागेल, म्हणजे इनपुट वगैरे त्याला द्यावं लागतील? आपण कोण बोलताय सर? मी सुरेश मिश्रा बोलतोय सर, कादळशिवर, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. अच्छा, वाशिम वाले. चला या मला भेटायला, तुम्हाला सगळं मार्गदर्शन करून देऊ इकडे. ओके ओके ओके. अच्छा, तुम्ही सुरेश मिश्राम? हा मेश्राम सर. हा सर. तुम्हाला शक्य असेल तर मी कलेक्टर ऑफिसला बसतो. माझा नंबर तर तुमच्याकडे आता झूम मिळून तुम्हाला ID मिळूनच जाईल, आणि कधी तुम्हाला कोण आलो, मी सगळ्यांसाठी माझा नंबर शेअर करतो. ओके. जर कोणाला नोट डाऊन करायचं असेल तर नोट डाऊन करू शकता आपण. 98. हा सर. 81. ओके. 75. ओके. 3836. ओके. महाराष्ट्रातून कॉल्स येतील हिशोबात, कारण हे युट्यूबला सर्क्युलेट होणार आहे. प्लीज जर कोणाला कॉल करायचा असेल तर मला पहिले मेसेज करा, आणि मेसेज करून रिप्लाय आला तर मला कॉल करा. ओके. जेणेकरून आपण अर्ली मॉर्निंग सेक्शन किंवा इव्हनिंग 6 नंतर जर कॉल केलं तर मी तुम्हाला अवेलेबल असेल. ठीक आहे सर. ओके सर. चला, अजून कोणी? हॅलो सर, कपिल हिअर. कपिल बोल, लवकर बोल. Sir, there are my two siblings. One is cousin, and both have attempted 12th now, and they are now preparing for NEET medical. Okay. So, in which field they should go? Means I don't know how much marks they will get, but what are the which is a good field in medical that they should pursue? कपिल, इसमें एक बात मैं आपसे शेयर करना चाहता हूँ कि कितना परसेंटेज यहाँ पे आया है 12th में 10th में, इससे कुछ फर्क नहीं गिरता. मैं 10वीं नापास और 12वीं नापास, दोनों जगह नापास था, और आज मैं 4 सब्जेक्ट में पोस्ट ग्रेजुएट हूँ विथ 3 सर्विसेज. सो डोंट अंडर एस्टिमेट. आपका इंटरेस्ट होना चाहिए, आपका डेडिकेशन होना चाहिए. किसी भी फील्ड में जाओ, अगर आपका डेडिकेशन होगा तो मुझे नहीं लगता कि आपको कोई कहीं पे रोक सकता है. IAS होना है, IPS होना है, या किसी भी इसमें. तो आपको सबसे इंपॉर्टेंट है कि आपका इंटरेस्ट है क्या, तो आप स्टार्ट करो. जहां इंटरेस्ट है वहां से स्टार्ट करो, टाइम दो, आपका सक्सेस श्योर है. तर ते जे नीटचं जे आहे ना कपिल, तुझा प्रश्न. हॅलो. येस. हा, उद्या मला कॉल करायला लाव त्यांना, मी त्यांच्याशी बोलतो. ठीक आहे. Because they are now in 12th now, so it's like. तू त्यांना हे सेशन्स अटेंड, तू त्यांना हे सेशन्स करायला का नाही सांगितलं त्यांना? तू त्यांना हे सेशन्स करायला का नाही सांगितले? बरं, ठीक आहे, सांगतो त्यांना. मला उद्या कॉल करायला लाव. नीट वगैरे जे आहे, बाकीच्या ज्या अकॅडमिक लेवलच्या जे गायडन्स आहे ते मी त्यांना करेल. तो काही इश्यू नाही. मी
अकॅडमिक लेवलला Yes. लॉ असेल किंवा मेडिकल हे असेल किंवा कुठलीही फील्ड असेल तर त्याला त्यांचं मी आन्सर करेल, नो इश्यू. ठीक आहे, तर उद्या त्यांना Okay. साधारणतः एक 2 वाजता वगैरे मला कॉल करायला लाव. एनिवेज मी आता हे कन्क्लुजनच्या ह्याच्यात जातोय. सो थँक्यू डिअर युसुफ अँड थँक्स संजय. ओके, अँड नाऊ हेमंत सर इज नॉट हिअर, परंतु त्यांना आपण आधीच त्यांच्याबद्दल वोट ऑफ थँक्स त्यांचे दिलेले आहे. सो इट वॉज नाईस दिस 2 सेशन्स, yesterday session and today's session. आय थिंक मला वाटतं की जे स्टुडंट्स आहेत जॉईन झालेले, जे बाहेरचे आहेत आणि जे आधी संबोधीशी असोसिएटेड नव्हते, त्यांचं बऱ्यापैकी सॅटिस्फॅक्शन झालेलं असेल. विवेक खेडकर, त्याच्यानंतर अंजली गाडे, उमेश मेश्राम, आदित्य रोकडे, ओके, येस सर, आयुष गायकवाड, आणखी कोण आहे. सो ज्यांच्यासाठी हा स्पेसिफिकली आपण ऑर्गनाइज केला होता. बाकी आमचे स्टुडंट्स तर असतातच म्हणा. आमच्या आयुष, ओके. सो पूजा तर आहेच आता, ठीक आहे. सुकृत देशभ्रतार, काही कळलं तुला या 2 दिवसामध्ये? सुकृत, हॅलो, आवाज नाही. जान्हवी, काही गेलं, समजलं काही गोष्टी? श्रद्धा, जान्हवी, तुम्ही दोघी लातूरच्या आहात बरोबर? हा सर. काही लक्षात आलं काही 2 दिवसामध्ये आता? हो. आणि आपलं जे युट्यूबचं चॅनल आहे त्याच्यावरती बरेचसे माझे व्हिडिओज आहेत, युपीएससी एमपीएससी स्पेसिफिकली. ते चॅनल सबस्क्राईब करा, शेअर पण करू शकता तुम्ही, कॉमेंट्स द्या तुमचे, आणि तुम्ही बघा ते 2-2 अडीच तासाचे आहे. सो थँक्स सगळ्यांचं. आणि युसुफ सर आणि डॉक्टर संजय जॉईन झालेत आजच्या सेशन मध्ये. दोघंही हे म्हणजे आपल्याकडे जेवढेही आता काल आणि आज ज्या ऑफिसर्सनी गायडन्स केलं, सो ते काही फक्त एका याचं नव्हतं. ज्या काही आपल्या वेगवेगळ्या ज्या बॅचेस आपल्या इकडे चालतात, जसं फाउंडेशन आहे 1 महिन्याचा, नॉर्मली तो 10th 12th आणि अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी असतो, किंवा ज्यांना करायचं आहे ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यांच्यासाठी, आणि नंतर बाकीचे कोर्सेस आहेत. तर या सगळ्यांमध्ये हे सगळे ऑफिसर्स जे आहेत तर येत राहतील. खूप मोठ्या म्हणजे संबोधीच्या लिस्टमध्ये मोठ्या प्रमाणात ऑफिसर्स आहेत. ज्यावेळेस मी मुंबईमध्ये खूप महत्वाचा कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस जवळपास 450 लोक होते, आणि त्या 450 मधले जवळपास 250 हे ऑफिसर्सच होते. सो त्याच्यामुळे आपल्या इकडे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, बँक, इथले अगदी कमिशनर लेवल पासून सगळेच ऑफिसर्स संबोधीच्या प्लॅटफॉर्मवरती येत असतात. बिकॉज इट्स अ नेम अँड इट्स लाईक अ ट्रस्ट विच आय हॅव अचीव्ड in last 14-15 years. अँड तुम्हाला माहिती आहे की आपले अनेक स्टुडंट्स हे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IAS IPS पण झालेले आहेत. डॉक्टर प्रवीण मुंडे हे आता आपल्याला म्हणजे रत्नागिरीचा SP आहे. जय वाघमारे डेप्युटी कमिशनर आहे हैदराबादला कस्टम्स मध्ये. बरेचसे स्टुडंट, डॉक्टर रामदास भिसे हा सुद्धा बिहारमध्ये आहे पोस्टेड, ओके, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस मध्ये. आणि खूप जण आहेत असे सगळ्या स्टाफ सिलेक्शन थ्रू, बँकिंग थ्रू, MPSC थ्रू, UPSC थ्रू. तर या सगळ्यांचं तुम्हाला वेळोवेळी गायडन्स मिळत राहणार. आज आणि काल ज्यांनी इथे गायडन्स केलं त्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी आज तर आता आपला 8:30 म्हणजे आपले 4 तास झालेत आता, तरी पण तुम्ही थांबलेले आहात. तर दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सी द लास्ट थिंग, कन्क्लुजन थिंग आय एम टेलिंग यू, पेशन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. यू शुड हॅव पेशन्स, ओके, यू शुड हॅव पेशन्स. आणि तो डेव्हलप होत असतो. जे लोक UPSC आणि MPSC चे चांगले फायटर असतात ना, म्हणजे माझ्याकडे असे स्टुडंट्स आहेत काही की ज्यांनी 2 तास पण कधी बसायचे नाही अभ्यासाला, पण ते 14 तास बसतायत आज अभ्यास करायला. 14 तास, 14 hours, यू कॅन नॉट इमॅजिन, राईट? ओके. बरेचसे पॅरेंट्स आमच्याकडे कंप्लेंट घेऊन येत असतात की सर लडके पडते नाहीये, अभ्यास नाही करत, मुलगी अभ्यास नाही करत, मुलगा. आम्ही म्हणतो की त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी द्या, तुम्ही त्यांना थोडं रिस्पॉन्सिबल होऊ द्या. आणि बघा, जोपर्यंत तुम्हाला मनापासून वाटत नाही ना की हे करायचं आहे, तोपर्यंत तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला कोणी किती पुशअप केलं तरी. ठीक आहे, तर आम्ही तुम्हाला जेवढं बेस्ट आहे ते देण्याचा प्रयत्न करतोय. संघर्ष आहेच, इथे कुठलेही शॉर्टकट्स नाही आहेत, हे लक्षात ठेवा. देर इज नो शॉर्टकट टू युअर सक्सेस. म्हणजे लाईफमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट करा, MBBS का, म्हणजे तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर तुम्हाला 5 वर्ष 5.5 वर्षाचं करावंच लागतं. इंजिनिअरिंग साठी 4 वर्ष करावंच लागतं. ओके, मॅनेजमेंट करायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी ते धडपडावंच लागतं. तसंच इथे सुद्धा आहे. इफ यू वॉन्ट टू बिकम IAS ऑफिसर, IFS ऑफिसर, IFS ऑफिसर, एनी स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, बँक ऑफिसर,
यू नीड टू डेडिकेट ऍटलीस्ट युअर 2 years. आज क्लरिकल पासून तर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्स ऑफिसर्स पर्यंतच्या एक्झाम सगळ्या डिफिकल्ट झालेल्या आहे. असं नाही की क्लर्कची एक्झाम 6 महिन्यात निघते आणि IASच्या ऑफिसरला IAS बनण्यासाठी 10 वर्ष लागतात. हा काही फॉर्म्युला नाहीये. क्लर्क बनण्यासाठी पण 4-4, 5-5 वर्ष लोक क्लरिकलची एक्झाम निघत नाही. IBPSच्या एक्झाम्स देणारे लोक जे आहेत बँकिंगच्या ते 3-3, 4-4 वर्ष क्लर्क बनत नाही. आणि म्हणून आमचं सांगणं असतं की तुम्ही एका टॉप लेवलच्या एक्झामची प्रिपरेशन करा. तुम्ही जर टॉप लेवलच्या एक्झामची जर प्रिपरेशन केली तर तुम्ही म्हणजे माउंट एव्हरेस्टला जर गेलं तर टॉप वरून सगळं दिसतं की नाही आपल्याला. तसंच कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं आहे की तुम्ही टॉप मोस्ट एक्झामची प्रिपरेशन करा, पण ती पण एका प्रॉपर एज मध्ये करा. जर तुम्ही 32व्या वर्षी ठरवाल की IASची तयारी करायची आहे तर दॅट वुड बी अ डिफिकल्ट टास्क. ठीक आहे, म्हणजे एज ज्यावेळेस आपलं फिनिश होतंय त्यांना येत असतात त्यावेळेस. तर त्याच्यामुळे ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. ओके, कोणाचे काही क्वेश्चन्स असतील तर माझा चला. पर्सनल नंबर सगळ्यांकडेच आहे 8108016455. ओके, 8108016455 हा माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे. मंगेश बोरकर, डायरेक्टर संबोधी IAS अकॅडमी मुंबई. सो तुम्ही मला कॉल करा आणि आपण मी आता अवेलेबल आहे बोलायसाठी. तर मला तुम्ही इमिजिएटली कोणाचं काही असेल तर मला बोलू शकता. श्रद्धा जसं मी बोललो होतो तर त्या बाबतीत आपण बोलू शकतो. बाकी लोकांनी मला उद्या साधारणतः 10 ते 2च्या दरम्यान कॉल करा. ठीक आहे, कोणाचे काही हे असतील तर. ठीक आहे, आणि जे माझे स्टुडंट्स आहेत त्यांना मी सगळ्यांना separately- परत हा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. यस यस. सगळ्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट, शुभेच्छा हा आणि बाय, गुड नाईट. हाँ, थैंक यू वेरी Okay, मच sir. डॉक्टर यूसुफ सर जी. थैंक यू वेरी मच. हम बात करते हैं बाद में. एंड थैंक्स. नाउ आई यू. हाँ, यस यस, all are living, all are concluding. Thank you very much to all and all the best for your great career. Okay, thanks a lot. Bye.